धनंजयनी आयुष्यभर आपला शब्द पाळला होता. त्यानंतर तो कधीच इकडे फिरकला नव्हता. फक्त गेल्यावर त्यांनी एक पत्र, तिचे काही फोटो आणि एक सुंदर झुळझुळीत रेशमी साडी पाठवली होती. ते पत्र, त्यांनी दिलेलं लॉकेट, तो फोटो, साडी, सगळं त्यांनी एका सुंदर संदुकीत ठेवलेलं होतं, एखाद्या मौल्यवान खजिन्यासारखं. मन अस्वस्थ झालं की सुभगाताई ती संदूक काढून ती साडी नेसतात, त्या वस्तूंवरनं हात फिरवत बसतात. त्या साडीतून त्यांना धनंजयचा आश्वस्त स्पर्श जाणवतो. त्या स्पर्शाने त्यांच्या मनाला दिलासा मिळतो. सुरुवातीला तसं करताना त्या थोड्या संकोचत. वाटायचं आपलं हे असं वागणं पोरकटपणा तर नाही, चुकीचं तर नाही. पण मग विचार यायचा की मीच का म्हणून नेहमी इतरांचा विचार करायचा. सगळे जर आपापल्या जगात खुश आहेत तर आपल्या मनासारखं वागण्याचा अधिकार मला का असू नये? मीच का कायम सोसत राहायचं? मला निदान आठवणी गोंजरण्याचा अधिकार तर हवा. एकाकी जगतीये. थोडं कुठे सुख शोधलं, विरंगुळा शोधला, आधार शोधला तर त्यात वावगं ते काय? प्रत्यक्षात तर धनंजय कधी भेटले नाहीतच ना, किंवा त्यांच्याशी मी संपर्क ठेवला. तोडलेच ना ते पाश मी आपल्या हातांनी. पण आठवणींवर तर कोणाच नियंत्रण ठेवू शकत नाही. सागराच्या लाटांना किनाऱ्यावर आपटताना कोणी थोपवू शकतं का? तशाच त्या आठवणी त्या मनाच्या किनाऱ्यावर थडकणारच. त्यांना थोपवायचं आहे का कोणाचं सामर्थ्य? त्या लाटा एकामागून एक येणारच, भरती ओहोटी सतत असणारच. सुभगाताईंच्या मनाचा एक कोपरा फक्त धनंजयसाठी होता. त्याचं तिथलं स्थान आढळ होतं. त्या आठवणी फक्त त्यांच्या एकटीच्या होत्या, म्हणूनच मनाच्या कप्प्याच्या खोलवर त्यांनी त्या दडवून ठेवल्या होत्या. कुठल्याही बऱ्या वाईट प्रसंगी त्या आठवणींचाच त्यांना आधार होता. स्वतःचं मन स्वतःच सावरणं, त्याच आधारावर त्यांना शक्य झालं होतं. सुभगाताईंनी स्वतःला नेहमीप्रमाणे सावरलं, पण त्या आठवणी काही थांबत नव्हत्या. एकदा यायला लागल्या की पावसाळी धबधब्यासारख्या बदाबदा कोसळतात, थांबतच नाहीत. त्यांना आवरच घालता येत नाही. पण आवर घालायचा तरी कशाला? त्याच अंजारत गोंजारत बसायचं. हल्ली त्याशिवाय विरंगुळा तरी कुठे आहे दुसरा? त्यातच रमायचं, त्यासोबतच जगायचं. अशा वेळी रात्र झोप लागत नाही. या कुशीवरून त्या कुशीवर वळत आपलं पडून राहायचं. हल्ली पूर्वीसारखी कामही होत नाहीत. शरीर थकलंय आता. या निद्रादेवीच्या प्रकोपानं तर अधिकच थकत चाललंय. उल्हासच वाटत नाहीये कसला. आता संपलं सगळं असं वाटतं. पण त्याआधी एकदा तरी धनंजय भेटावा अशी एक वेडी आस आहे मनात. त्यांनी यावं असं खूप वाटतंय. आयुष्याच्या या संध्याकाळी कोणाची तरी सोबत हवीशी वाटतीये. धनंजयची खूप आठवण येतेय. पण त्याचा तर काही ठाव ठिकाणाच नाही. त्यात त्याची तरी काय चूक? आपण स्वतः त्याला नाही म्हटलोय. पण म्हणून काय झालं? इतकं कठोर का व्हावं माणसानं? मी नाही म्हटले आणि त्यांनी ते का ऐकायचं? त्याला नसेल येत का माझी आठवण? भेटावंसं वाटत नसेल का त्यालाही? त्यांनी स्वतःचा संसार तर थाटला नसेल? हां, मग साहजिक आहे. तसं असेल तर माझी आठवण कशी येणार त्याला? पहाट झाली तरी मनातले विचार काही थांबलेले नव्हते. पक्ष्यांचा कलरव सुरू झाला आणि सुभगाताई अंथरुणातून बाहेर आल्या. आपलं सगळं आवरून त्या खोली बाहेर आल्या. त्यांना बघून बाईंनी चहा ठेवला. ताई, बरं नाही वाटत आहे का आज? डोळे बघा किती लाल झालेत. चेहरासुद्धा ओढल्यासारखा वाटतोय. हल्ली बघतीये मी, तुम्ही पूर्वीसारख्या उल्हसित नाही वाटत. काही होतंय का? अगं बाई, पूर्वीसारखी कशी दिसणार मी? वय झालंय की नाही आता माझं? ताई, एवढं काही वय झालेलं नाही तुमचं.
अहो बरं वाटत नसेल तर अजून जरा वेळ पडून राहायचं ना. नाही ग, मी ठीक आहे. चहा दे पटकन. गरम चहा पोटात गेला की बरं वाटेल. चहा आणि बिस्किटं बाईंनी त्यांच्यासमोर टेबलावर ठेवली. वरवर सरकत जाणाऱ्या सूर्याला सुभगाताईंनी तिथूनच हात जोडले, सावकाश चहा घेतला. आज ताई गप्प गप्पच आहेत. नाहीतर रोज चहा घेताना जरा वेळ गप्पा मारायच्या त्या बाईंशी. काहीतरी होत असावं त्यांना. बाईंना काळजी वाटली. जेवायला काय करायचं, नाश्ता काय बनवायचा, हे त्या रोज स्वतःहून सांगायच्या, पण आज काही बोलतच नाही आहेत. सुभगाताई बाहेर जायला उठल्या तेव्हा बाईंनीच विचारून घेतलं, ताई आज जेवायला काय करू? नाश्त्यात सोजी करू? कर ग, तुला आवडेल ते. मी जरा वेळ पेपर बघते आणि आंघोळ वगैरे आटोपून येते. त्यांच्या जात्या पाठमोऱ्या आकृतीकडे बाई बघतच राहिल्या. ताई आधी अशा नव्हत्या. या 5-6 दिवसात बघतीये त्या खूप बदलल्यासारख्या वाटतायत. नीट खाणं पिणं नाही का नेहमीसारखं मन लावून आवडीनं कुठलं काम करणं नाही. चेहरा खूप थकलेला दिसतोय. त्यांची चालही बदलल्यासारखी वाटतीये. सावकाश थकल्यासारखी पावलं टाकतायत त्या. एरवी त्यांच्या चालण्यातसुद्धा एक वेगळाच डौल असायचा. चेहरा कसा कोमेजल्यासारखा वाटतोय. बहुतेक रात्री नीट झोप लागत नसावी. बरेचदा वरच्या खोलीतला लाईट लावलेला दिसतो. इतक्या वर्षात हे तर पक्क ठाऊक झालंय की ताई अस्वस्थ असल्या की वरच्या गेस्ट रूममध्ये जाऊन बसतात. हे आत्ताचंच नाही आहे, तर साहेब असतानाही त्या जायच्या कधी कधी रात्री आणि तिथेच झोपूनही जायच्या. त्या वरच्या खोलीचं गूढ काही कधी उलगडलेलं नाही. एवढं काय होतं कोण जाणे त्या खोलीत. वेगळं तर काहीच नव्हतं. कितीतरी वेळ विचार करत बाई तशाच उभ्या राहिल्या. त्यांना ताईंची खूप काळजी वाटत होती. बिचाऱ्या ताई. जणू कसली तरी शिक्षाच भोगताय तिथे असं एकटं राहून. मुलं सातासमुद्रापलीकडे. आता आपल्याला त्यांची नीट काळजी घ्यायला हवी. त्यांना थोडं बोलतं करायला हवं. मनाशी ठरवलं आणि बाई आपल्या कामाला लागल्या. जेवणं झाल्यावर दुपारी दिवाणखान्यातल्या सोफ्यावर थोड्या विसावल्या. मागचं आवरून बाई ही तिथेच खाली कार्पेटवर येऊन बसल्या. आज मनाशी काहीतरी ठरवून त्यांनी टी व्ही लावला नाही. का गं, आज टी व्ही नाही का बघायचा तुला? नाही नको, बघीन की मी रात्री. मी सहजच येऊन बसले. ताई थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. अगं मग बोल, परवानगी कशाला हवी? नाही तसं नाही ताई, पण काही विचारलं तर रागावणार नाही ना तुम्ही? अगं असं परक्यासारखं का विचारतीयस? आजवर रागावलेलं बघितलंयस का मला तू? ताई मी बघतीये अगदी आल्या दिवसापासून. एवढ्या मोठ्या बंगल्यात अगदी एकट्या राहता तुम्ही. येणारे जाणारे फारसे नाहीत. मुलंही क्वचित कधीतरी येतात. तुम्ही पण कधी घर सोडून त्यांच्याकडे जात नाही. असं का? एखादी शिक्षा व्हावी ना तसं एकाकी जगताय तुम्ही. त्याबद्दल कधी कसली तक्रार कुरकूर कधीच ऐकली नाही मी. उलट खूप आनंदाने समाधानाने स्वीकारले तुम्ही हा एकांतवास असं वाटतं मला. पण हल्ली मी बघतीये कुठेतरी काहीतरी बिनसल्यासारखं वाटतंय. गेले 6-7 दिवस बघतीये मी तुम्ही फार अस्वस्थ वाटताय. काही होतंय का ताई तुम्हाला? किंवा असं काही घडलंय का की त्यामुळे तुमच्या मनाला हुरहुर लागली? मला तुमची खूप काळजी वाटते म्हणून विचारायची हिंमत केली आहे मी. एरवी तुम्ही प्रत्येक कामात रस घेऊन ते करता, सतत कामात गुंतवून घेता स्वतःला, पण या 6-7 दिवसांपासून सगळं चित्रच बदलल्यासारखं वाटतंय मला. म्हणून विचारायचं थोडं धाडस केलं. आजवर या घरात मला कधी नोकरासारखी वागणूक नाही मिळाली. धाकट्या बहिणीसारखं वागवलंय तुम्ही मला. त्याच नात्याने धाकटी बहीण म्हणून विचारते, ताई मनात काही डाचत असेल तर बोलून मोकळं व्हा, म्हणजे बरं वाटेल तुम्हालाही आणि मलाही. बोलता बोलता बाईंचा आवाज भरून आला. डोळ्यात पाणी दाटलं. सुभगाताईंनाही गहिवरून आलं. तरी हलकंसं हसू चेहऱ्यावर आणून त्यांनी बाईंच्या पाठीवरनं हात फिरवला आणि म्हणाल्या, अगं वेडी आहेस का तू? धाकटी बहीणच आहेस तू माझी. डोळे पुस आधी. आज पहिल्यांदाच एवढं बोलली आहेस तू.
मी रागवीन कशाला ग? अधिकार आहे तुला तो. आणि विचारलंस ते काळजीपोटीच ना. अगं असं विचारणारं जवळचं आहे तरी कोण ग माझ्याजवळ? एकटेपणाचा आजपर्यंत कधी त्रास नाही वाटून घेतला मी. तसं ठरवूनच टाकलं होतं. जे आपल्या वाट्याला आलंय ते आनंदानं स्वीकारावं असं मला तरी वाटतं. जे भोग आहे ते भोगायचेच आहेत. तर मग रडत खडत कुरकुरत का भोगायचे ते? नाही का? म्हणून मग तशी सवय लावून घेतली स्वतःला आणि तशीच जगले. एक गोष्ट मात्र आयुष्यभर मनात जतन करून ठेवली आहे. ती फक्तच माझी स्वतःची आहे. अगदी माझ्यापुरती आहे आणि ती मला कोणाजवळ कधी बोलायचीच नाही आहे. हां, एवढं मात्र सांगू शकेन की ती गोष्ट मनाला सुखावणारी आहे. त्रासदायक नाही आहे की जिच्यामुळे मनस्ताप व्हावा. बाकी सांगायचं तर या 6-7 दिवसांपासून मन मात्र फार अस्वस्थ आहे. मनाला कसली तरी फार हुरहुर लागून राहिली आहे. काहीतरी घडणार असं वाटतंय, पण काय ते कळत नाही आहे. विचित्रच वाटतंय. कोणास ठाऊक आजवर कधी असं झालं नव्हतं, त्यामुळे झोप नीट लागत नाही. काही करायची, जेवाय खायची इच्छाही होत नाही. काय होतंय ते माझं मला कळत नाही. वय झालंय ना आता, त्यांनी असं वाटत असेल. तू विचारलंस, बरं वाटलं जरा बोलून. पण नको ग इतकी माझी काळजी करूस. मला सवय नाही आहे ग त्याची. होईल सगळं ठीक होईल. बाईंना सुभगाताईंची तगमग दिसत होती, पण काळजी करण्याव्यतिरिक्त त्यांच्या हातात काहीच नव्हतं. ताई एवढं बोलल्या, रागावल्या नाहीत या समाधानानं बाई गप्प झाल्या. कलत्या दुपारी टपाल आलं. सुभगाताई त्यावेळी वरच्या खोलीत होत्या. अस्वस्थ असल्या की आपला बहुतेक सारा वेळ त्या खोलीतच घालवायच्या त्या. कधी तिथे लिहित बसायच्या. बाईंना आता ते पाठ झालं होतं. टपालात 1-2 मासिकं होती. एक बऱ्यापैकी मोठं खोकही होतं. बाईंनी ते घेतलं, टेबलवर ठेवलं. घड्याळात बघितलं तर चहाची वेळ टळून गेली होती. त्यांनी जिन्याच्या तोंडाशी येऊन आवाज दिला, ताई चहाची वेळ झाली आहे, येताय ना खाली? चहा ठेवतेय मी आणि टपाल आलंय, पार्सल पण आहे कसलं तरी. सुभगाताई सावकाश एक एक पायरी उतरून खाली आल्या. खरं तर चहा घ्यायची इच्छा नव्हती, पण मग बाईसुद्धा घेणार नाहीत हे त्यांना ठाऊक होतं. स्वयंपाकघरातून चहाचा मस्त सुवास येत होता. त्या वासानीच त्यांना थोडी तरतरी आली. त्यांनी मासिकं बघितली, बाजूला ठेवून दिली. पार्सल हातात घेऊन बघितलं. त्यावरची अक्षरं बघून त्यांना नवल वाटलं. थोडासा फरक झालेला असला तरी इतक्या वर्षांनंतरही ते वळणदार अक्षर ओळखायला त्यांना वेळ लागला नाही. आज कितीतरी वर्षांनी धनंजयनी काहीतरी पाठवलेलं होतं. बघूया काय येतंय म्हणून अगदी नवथर अधीरतेनं त्यांनी पार्सल फोडायला घेतलं. तेवढ्यात चहा घेऊन बाई आल्याच. त्यांनी पार्सल बाजूला ठेवलं. बाईंसमोर नको उगाच. बाईंनी काही विचारलं नाही. सांगण्यासारखं असेल तर ताई स्वतःहून सांगतात. चहा थोडंसं खायचं ताईंच्या समोर टेबलवर ठेवून आपला कप घेऊन त्या खाली कार्पेटवर बसायला गेल्या. अगं वर बस की, खाली काय बसतेस ग? इतकी वर्ष झाली पण तुझी सवय काही जात नाही. ठीक आहे मला खालीच बरं वाटतं. मासिकं आली आहेत ना नवीन? हो बघ ना, मी काढलीच नाहीत अजून. तूच काढ आणि बघ. आता नको, बघीन नंतर आरामात. चहा झाला की भाजी काढून आणते माळ्यातनं. काल गवार छान झाली होती. आणू? आण ग तुला आवडेल ते. माझं काय ग आता? हल्ली ताई असं का बोलतात? आजपर्यंत त्यांच्या तोंडून असली निराशेची भाषा कधी ऐकलीच नाही. नेहमी आनंदात बघितलंय त्यांना. प्रत्येक काम, प्रत्येक गोष्ट रस घेऊन करणार, दाद देऊन खाणार, आवर्जून काही करायला सांगणार आणि सतत स्वतः काहीतरी करत असणार. पण आता सगळंच बदललंय. काहीतरी बिनसलंय हे नक्की. कदाचित मुलांची, नातवंडांची आठवण आली असेल. पण तसं त्या बोलल्या असत्या विचारल्यावर. त्यात न बोलण्यासारखं असं काहीच नाही आहे. एक नजर ताईंवर टाकून बाईंनी काही न बोलता ट्रे उचलला. तो ट्रे नंतर ठेव ग. आधी एवढं पार्सल वरच्या खोलीत नेऊन ठेव, नंतर जा तू माळ्यात. मी तिथेच असणार. आवाज दे आलीस की.
बाईंच्या पाठोपाठ सुभगाताई पायऱ्या चढायला लागल्या. त्या खाली गेल्यावर सुभगाताईंनी पार्सलचं खोकं उघडलं. त्यात काही कागदपत्र होती. अगदी वर एक लिफाफा होता. त्यावरचं अक्षर ओळखीचं होतं. धनंजयचं होतं ते. पूर्वीसारखं खूप वळणदार नाही वाटलं ते. खोक्यावरचं मात्र त्या मानानं बरंच चांगलं होतं. ते खूप आधी लिहिल्यासारखं वाटत होतं. बहुधा खूप आधीच त्याला ते पाठवायचं असेल, पण पाठवू का नको यात ते राहून गेलं. लिफाफ्यावरचं अक्षर मात्र कापऱ्या हातांनी लिहिल्यासारखं वाटत होतं, पण लिहिण्याची ढब मात्र बदलली नव्हती. ते पार्सल पत्र पाहून सुभगाताईंना आश्चर्य तर वाटलं, पण खूप आनंदही झाला. दुसऱ्यांदा त्यांनी असं काहीतरी पाठवलं होतं. सुभगाताईंचे डोळे डबडबले. हातातला लिफा डोळ्यातल्या पाण्याच्या पडद्यानं धुसर दिसायला लागला. तो उघडून बघण्याआधी ते लिहिणारी धनंजयची मूर्ती त्यांच्या डोळ्यांसमोर उभी राहिली. त्यावेळी पाहिलेली ती, जी त्यांच्या मनात ठसलेली होती. त्यानंतर पुन्हा कधीच तो भेटला नव्हता किंवा त्यांनी कधी तसा प्रयत्नही केला नव्हता. दिलेला शब्द त्यांनी पाळलेला होता. सुभगाताईंच्या घशाशी हुंदका दाटून आला. का आपण त्याच्यावर ही शिक्षा लादली? त्यालाच का? ती शिक्षा त्यांनी स्वतःसुद्धा भोगलीच होती. पण त्यावेळी त्यांचा नाईलाज होता. बायकांचं क्षेत्र स्वयंपाकघर, शेजघर आणि माजघर मानणाऱ्या पौरुषी वर्चस्वाखाली त्यांना राहायचं होतं. आपलं घर, आपला संसार त्यांना स्वतःच्या हातानं उद्ध्वस्त होऊ द्यायचा नव्हता. मुलांना वाऱ्यावर सोडून द्यायचं नव्हतं. आपल्या स्वार्थासाठी त्यांना असं होऊ द्यायचं नव्हतं. त्यासाठी स्वतःचं मन, भावना दडपून टाकणं एवढंच त्यांच्या हातात होतं. आजूबाजूच्या समाजाला तोंड देण्याचं सामर्थ्य त्यावेळी त्यांच्यात नव्हतं. त्यांच्या भावनांना त्यांना अनैतिक म्हणून घ्यायचं नव्हतं. एक परमोच्च सुखाचा क्षण मंतरलेले, मनमुराद जगून घेतलेले 2 दिवस. त्यातला क्षण आणि क्षण मनातल्या कप्प्यात त्यांनी बकुळीच्या फुलांसारखा जपून ठेवला होता. तो सुगंध फक्त त्यांचाच आणि त्यांच्यासाठीच होता. इतरांपर्यंत तो सुगंधच काय, पण त्याचा किंचितसा गंध देखील कधी पोहोचला नव्हता. डोळे पुसून सुभगाताईने लिफाफा फोडला. पत्र बाहेर काढताच पुन्हा डोळे भरून आले. जणू तोच भेटायला आला होता. जरा वेळ ते पत्र हातात घेऊन त्या बघत बसल्या. सरीवर सरी डोळ्यातून बरसतच होत्या. पहिला आवेग ओसरल्यावर त्यांनी डोळे पुसून पत्र वाचायला सुरुवात केली. प्रिय सुभगा, आज कितीतरी वर्षांनी मी तुला पत्र पाठवतोय. हो, पाठवतोच. कारण आजवर मी मात्र महिन्याला तुला 1 पत्र लिहित होतो. आश्चर्यानं बघू नको, तुला दिलेलं वचन पाळायचं होतं म्हणून ती पत्र मी कधी तुला पाठवली नाहीत. लिहून झालं की ड्रॉवरमध्ये ठेवून द्यायचो. ती सगळी पत्र मी आज तुला पाठवतोय. वचन तोडतोय तुला दिलेलं. कालच मला दवाखान्यातून घरी आणलंय. बरा झालो म्हणून नाही, तर डॉक्टरांनी हात टेकले म्हणून माझी रवानगी घरी करण्यात आली आहे. सगळे माझ्यापासून लपवत असले तरी मला ते कळतंय. जुनी गडी माणसं, नर्स माझी घ्यायची तेवढी काळजी घेतात. काळजी करू नकोस. तुला बोलवून घ्यावंसं खूप वाटलं, पण म्हटलं नको, तुला शब्द दिलाय तो मरेपर्यंत पाळायलाच हवाय. कशी आहेस तू? तुझ्या नवऱ्याच्या मृत्यूबद्दल पेपरमध्ये वाचलं होतं मी. तेव्हाही खूप यावंसं, तुला भेटावंसं वाटलं, पण तो मोह मी टाळला. उगाच लोकांना बोलायला जागा का द्यायची? माझं ठीक आहे गं, मला नाही लोकांच्या बोलण्याची पर्वा, पण तुझ्यासाठी मी त्यावेळी आलो नाही. आजही लिहितोय ते हिम्मत करूनच, पण हे शेवटचं. यापुढे ती वेळ येणारच नाही. खूप त्रास होतोय लिहिताना. बोटं वळून येत आहेत तरीही लिहितोय. लिहिणं होईल तेवढंच लिहिणं, हे माझं शेवटचं पत्र समज. हे पत्र माझ्या मृत्यूनंतरच तुझ्या हातात पडेल तशी व्यवस्था मी केली आहे. या जन्मात आपण एकत्र येऊ शकलो नाही. माझा पुनर्जन्मावर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे पुढच्या जन्मी तू सर्वस्वी माझीच असणार आहेस. या पत्रासोबत मी काही कागदपत्र पाठवतोय. मी माझ्या सगळ्या संपत्तीचा चॅरिटेबल ट्रस्ट बनवला आहे. मुख्य ट्रस्टी म्हणून मी तुझं आणि तुझ्या मुलांची नावं टाकली आहेत. मुलांना काय सांगायचं ते तुझं तू ठरव.
आनंदचा मित्र म्हणून माझा परिचय त्यांना सांगितलास तरी माझी काही हरकत नाही. खूप लिहायचं आहे, पण आता ते शक्य नाही हे कळतंय. जगाच्या अंतापर्यंत फक्त तुझा धनंजय. सगळं पत्र वेड्यावाकड्या अक्षरांनी भरलेलं होतं. शेवटची अक्षरं तर लावून लावून वाचायला लागली. एवढी वाईट अवस्था आहे याची? मग आत्तापर्यंत यांनी कळवलं कसं नाही? इतका कसा हा कठोर झाला? त्याची तरी काय चूक त्यात? मीच त्याला शब्दात बांधून ठेवलं. त्याला तरी आता काय म्हणणार मी? हातातले पत्र छातीशी कवटाळून सुभगाताई हमसून हमसून रडायला लागल्या. त्यांचं सांत्वन करायला, पाठीवरून प्रेमाचा हात फिरवायला जवळ कोणी नव्हतं. याआधी कधी वाटली नव्हती. त्यापेक्षा अधिक एकटेपणाची जाणीव त्यांना झाली. कोणीतरी जवळ हवं हवंसं वाटायला लागलं. कधी नाही ते कोणाच्या तरी आधाराची त्यांना गरज वाटायला लागली. पण तसं काहीही घडणार नव्हतं. त्यांनी स्वतःच सगळी दारं बंद करून ठेवली होती. बराच वेळ त्या तशाच रडत बसल्या. धाडदिशी मागचं दार उघडल्याचा आवाज आला. बाई भाजी घेऊन परतल्या होत्या. लगेच आता त्या आवाज देतील. तिच्यासमोर आपलं हे असं रूप दिसायला नको. आपल्या भावना उघड्या पडायला नकोत कोणासमोरच. त्यांनी पटकन बेसिनजवळ जाऊन चेहऱ्यावर पाण्याचे हापके मारले, डोळे धुतले. गार पाण्याने जरा बरं वाटलं. सावकाश पायऱ्या उतरून त्या खाली आल्या. बाई येतच होत्या बोलवायला. ताई, आज छान गवार आणली आहे तुमच्या आवडीची. तुम्ही आलाच नाही तेवढ्यात मळ्यात. चला की एकदा. सगळं बघून खूप बरं वाटेल तुम्हाला. बरं, पण मग आता रात्रीच्या जेवणात काय करू? काहीही कर, तुझ्यापुरतं कर. मी नाही जेवणार. बाईंच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आलं. अगं, सकाळचंच पचलं नाही आज. हल्ली नाही खावंसं वाटत गं. हालचाल होत नाही ना पूर्वीसारखी. बाई उदासल्या. काय हे ताईंचं? जेवणखाण सोडून कसं चालेल? तब्येत बिघडेल की अशाने? फार आग्रह करण्यात काही अर्थ नव्हता. त्यांनी ऐकलं नसतंच. शिवाय रात्रीच्या वेळी बळजबरी करण्यातही अर्थ नव्हता. सकाळी मात्र काहीतरी करायला हवं. बघू उद्या, असा विचार करून बाई आत वळल्या. सुभगाताई नंतर पुन्हा वर गेल्या. त्या रात्री झोपल्याही तिथेच, खाली आल्याच नाहीत. बाईंना आता मात्र चिंता वाटायला लागली. पण त्यांच्याही विचारण्याला, करण्याला नाही म्हटलं तरी एक मर्यादा होती. रात्री सुभगाताईंनी मनाशी काहीतरी ठाम ठरवलं. दोन्ही मुलांना फोन केला. आजवर त्यांना तशी कधी गरज पडली नव्हती. नेहमी मुलं स्वतः फोन करायची. त्यामुळे आईचा फोन आलाय म्हणताच मुलांनाही मोठा धक्का बसला. पण फारसं काही न बोलता सुभगाताईंनी त्यांना लवकरात लवकर बोलवून घेतलं. ताबडतोब शक्य तेवढ्या लवकर निघायला सांगितलं. आता सगळं संपलं होतं. धनंजयला आपण उगाच शब्दात बांधून ठेवलं याची बोच मनातनं जात नव्हती. किती दिवसांपासून त्याला भेटायची इच्छा होत होती, तरी आपण स्वतःला का रोखलं? त्याला यायला नको म्हटलं होतं, पण आपण स्वतः तर जाऊन त्याला भेटू शकत होतो. अडवायला होतं कोण आता? पण मग तेव्हा तरी कोण होतं? नाही कसं? त्यावेळी समाजाची बंधनं होती. पण आता जाता आलं असतं. मग का नाही ऐकलं स्वतःच्या मनाचं? काय करणार, आयुष्यभर मनाचं न ऐकण्याची सवय लावून घेतली ना. पण आता आता कोणाला उत्तर द्यायचं नाही. पण हिया नाही झाला. आयुष्यभर स्वतःवर बंधनं घालून घेतली, मग दुसरं काय होणार? पण खरंच आपल्या हातून ही खूप मोठी चूक झाली आहे. आता तर जगावं असं काही उरलेलंच नाही आहे. संपवून टाकावं हे आपलं जीवन. मनाशी हे ठामपणे ठरवून त्यांनी मुलांना फोन केलेला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सौ रेखा खराबे लिखित वादळ ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.